हुकमा दिले बोडके साहेब, उमेश राणेजी आणि आज वाढदिवस. मी त्याला विचारलं तुमचं वय काय झालं, मला बोलते तुम्ही विचारू नका मला. पण मला वाटतं 75 असतील. किती आहे? 65. जास्त बोललो म्हणून. आपण एक कुटुंब म्हणून इथे किती वर्षापासून काम करतोय. बोडके साहेब आधीचे दिवस आपल्याला आठवण आहे. एक दिवस पाणी नव्हतं आणि आपण फिरत होतो. तेव्हापासून आजपर्यंत आपण सगळ्यांनी एक जिद्द केली होती की हा क्लब मुंबईचा 1 नंबरचे क्लब आपल्याला बनवायचे आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. मी आमदार म्हणजे तो आपण सगळेच आमदार. अजून सुरुवात आहे. बोडके साहेब, मुंबई भरामधून लोक आपली क्लब बघायला आले पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे. त्याच्यात आपण कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र राज्यात आपलं सरकार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भरभरून देत आहेत. हा पैसे जे इथे लागत आहेत ते आपण सगळे जे टॅक्स भरतो, हा टॅक्सचे पैसे आपण इथे लावतोय. काका खिशातले पैसे आता लावत नाही, आधी लावायचे. पण आता आमदार झाल्यामुळे भरपूर निधी महाराष्ट्र शासनाची आपल्याकडे येते. आणि अजून जे बोडके साहेबांनी इकडे काम सांगितलं त्याच्या पुढे जाऊन तळावाचं काहीतरी सुशोभीकरण व्हावं अशी माझी आणि बोडके साहेबांची इच्छा आहे. 1 नंबरचा हा तळाव मुंबईचे लोक इथे बघायला आले पाहिजे. संध्याकाळी सिनियर सिटीजन लोक येतात, बसतात. आणि हॉल आत्ता झालंय तरी आधी आपण एकदा कोबा केला होता, तुम्हाला माहिती आहे. वरती प्लास्टिक बांधायचं, पाऊसमध्ये पाणी पडायचं, मग आपण पाणी काढायचं बांबू लावून होतच. आता चांगले दिवस बोडके साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत. याच्या पुढेही आपण जे सांगेल ते आम्ही सगळं मिळून करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपल्या क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती विमलराव यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर येऊन आपले लाडके काका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ताली बजाते रहो, ताली बजना चाहिए. थोड़ा पॉजिटिव एनर्जी जनरेट हो रहा है. बजाओ ताली. या ठिकाणी खटणारे एक आपल्या क्लबचे श्री नारायण राऊळ आणि त्यांची पत्नी नमिता राऊळ. कारण कॉन्ट्रॅक्टरला काम झालेलं आहे, परंतु ते अगदी बारकाईने त्या कामावर लक्ष ठेवून त्यांनी अगदी त्यांच्या गावी जाण्याचा दौरा सुद्धा त्यांनी कॅन्सल केला आहे. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत जाणार नाही असं त्यांनी स्वतः पण केलेलं आहे. मी नमिता राऊळ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि उमेश राणे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांना आपला हा आज क्लब आहे, या क्लबचा हॉलचा स्टेज याचं उद्घाटन झालं त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मुरजी काका पटेल यांनी आपल्यासाठी इथे या विविध सुविधा या इथे सुरू करून दिलेल्या आहेत आणि अजूनही याच्या पुढे सुरू करून देणार आहेत. त्याबद्दल मुरजी काका पटेल यांना खूप खूप धन्यवाद. आणि आजचे आपले बर्थडे बॉय, दोघेही बर्थडे बॉय यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सर्वजण मच्छिंद्र बोडके साहेबांच्या नेतृत्वात इथे आपण सर्वजण सन्मानपूर्वक काम करत आहात, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. I take this opportunity to thank all the people involved in organizing this and all the members for coming here. And thanks to Kaka and Rani Sahib also. Thank you so much. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा पता भी आया. दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू, तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे
तलाव चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब यांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट श्री मुरजी पटेल काका यांचं जोरदार स्वागत करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. मित्रांनो, आजचा कार्यक्रम हा काही नियोजित नव्हता, परंतु आज संध्याकाळी हनुमान चाळीसा पठण झाल्यानंतर काकांचा फोन आला की आपल्या कामाबद्दल त्यांनी चौकशी केली की काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि नंतर त्यांनी सांगितले की उद्या सकाळी मी आपल्या क्लबला भेटते. आपण किती नशीबवान आहात की एका आमदाराला भेटण्यासाठी लोक कुठून वसलेले लावतात, कुठून टाईम घेतात आणि आपले कार्यसम्राट आमदार ते स्वतःहून फोन करतात, आपल्या कामाची चौकशी करतात कुठपर्यंत आलेले आहे आणि आपल्याला भेटण्यासाठी स्वतःहून ते या ठिकाणी येतात. ही फार अभिमानाची गोष्ट आहे.